ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आता बैठक सुरू असल्याचं दिसतंय। मंत्रिमंडळ बैठकीनंतर या तीनही नेत्यांची ही बैठक आता सुरू आहे। खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याचं समजतंय। अत्यंत महत्त्वाची ही बैठक मानली जाते। मंत्रिमंडळ बैठकीनंतर तातडीनं या तिघांचीच बैठक सध्या सुरू असल्याचं समजतंय। अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 जणांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानंतर आता त्यांना कोणतं खातं मिळणार याचीच उत्सुकता लागून होती आणि अखेरीस ती उत्सुकता लवकरच संपणार असल्याचं देखील समोर आलेलं आहे। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या संभाव्य खाते वाटपाची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे आणि या यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महसूल खातं मिळणार आहे, तर छगन भुजबळ यांच्याकडे ओबीसी कल्याण खात्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते। दिलीप वळसे पाटलांकडे संसदीय कार्य आणि कृषी, तर अदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बाल विकास खात्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते। ही यादी राज्यपालांच्या मंजुरीसाठी राजभवनात पाठवल्याची देखील माहिती मिळते। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना नेमकं कोणकोणतं खातं मिळू शकतं आपण एक नजर टाकूया। अजित पवारांना महसूल खातं मिळू शकतं, छगन भुजबळांना ओबीसी कल्याण, तर दिलीप वळसे पाटलांना कृषी खातं मिळू शकतं। हसन मुश्रीफ यांना औकाफ आणि कामगार कल्याण हे खातं मिळण्याची शक्यता आहे। अदिती तटकरे यांना महिला आणि बाल कल्याण खातं मिळण्याची शक्यता आहे। मंत्री दीपक केसरकर सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा विषय त्या ठिकाणी मान्यतेसाठी होता, तो म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील कबुलातदार गावकर या सदरच्या जमिनी होत्या आणि त्याच्यामुळे अशी गाव होती की ज्या ठिकाणी 90% जमिनी या कबुलातदार गावकर या सदरातल्या होत्या। तत्कालीन सरकारने एकाच वेळेला त्या सगळ्या महाराष्ट्र शासन केल्या आणि त्याच्यामुळे हजारो शेतकरी हे जमिनीच्या मालकीपासून वंचित राहिलेले होते। ज्यावेळेला आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि चंद्रकांत दादा हे रेव्हेन्यू खात्याचे मंत्री होते, महसूल खात्याचे, त्यावेळेला हा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात आलेले होते। परंतु दरम्यानच्या काळामध्ये सरकारमध्ये बदल झाला आणि उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला पूर्वीच्या सर्व निर्णयांना स्थगिती देण्यात आली आणि मी स्वतः शिवसेनेचा आमदार म्हणून किमान 7-8 वेळा तरी उद्धव साहेबांना भेटलो होतो आणि ही स्थगिती तुम्ही उठवावी, कारण हा शेतकऱ्यांच्या संदर्भातला विषय आहे अशी विनंती मी त्यांना केलेली होती। परंतु 2.5 वर्षामध्ये ही स्थगिती उठवण्यात आली नाही आणि मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की आमदारांची जी कामं असतात ती आमदारांची स्वतःची नसतात, ती गोरगरीब शेतकऱ्यांची असतात आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात एवढं असंवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळलं गेलं आणि त्याच्यामुळे हे प्रकरण जवळजवळ 2.5-3 वर्ष पेंडिंग राहिलं। ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांकडे पहिल्यांदाच मी भेटलो आणि त्यांना विनंती केली की आपण ही स्थगिती उठवावी, त्यांनी ताबडतोब या संदर्भातली मीटिंग घेतली, स्थगिती उठवली आणि आता महसूल खात्याने रीतसर प्रस्ताव कॅबिनेट समोर आणून या प्रस्तावाला कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळतील। याच्यासाठी रेग्युलर जे GR असतात ते GR न लावता स्पेशल GR काढावा अशी मी विनंती केलेली होती। ती विनंती सुद्धा शासनाने मान्य केलेली आहे आणि त्याच्यामुळे एकंदर 3 पूर्ण गावं अशी होती की ज्याच्यामधल्या 90-95% जमिनी या कबुलातदार गावकर या सदरामधल्या होत्या। आता या जमिनी शेतकऱ्यांच्या नावाने होणार आहेत। एकच गाव राहिलेलं आहे चौकुळ, या संदर्भात येत्या आठवड्यामध्ये महसूल मंत्री महोदयांच्या बरोबर बैठक होईल। त्यांचं म्हणणं होतं की जो फॉर्म्युला तुम्ही आंबोली गेळेला लावला असा न लावता वेगळा फॉर्म्युला आमच्या गावापुरता लावावा, त्याच्यावर सुद्धा चर्चा होईल। हे सरकार किती वेगाने काम करतं याची प्रचिती निश्चितपणे नागरिकांना आलेली असेल आणि त्याच्याचबरोबर आमदार का उद्धव साहेबांच्यापासून लांब गेले याचं सुद्धा हे एक जिवंत उदाहरण आहे असं मला वाटतं। कारण 2.5 वर्ष ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 1 इंच सुद्धा जमीन नाही
अशांचा प्रश्न जर तुम्ही अडीच वर्ष प्रलंबित ठेवला तर निश्चितपणे आमदारांना शेवटी आपल्या जनतेसाठी काम करायलाच लागतं आणि प्रसंगी असे निर्णय सुद्धा घ्यायला लागतात की गतिशील सरकार आणण्यासाठी असे बदल घडवावे लागतात. तुमच्यासोबत आल्यानंतर आता इच्छुकांमध्ये नाराजी बोलली जाते. इच्छुकांचं काय होणार असा आता सवाल उपस्थित बघा, उरलेल्या ज्या 14 जागांच्या मध्ये ज्यावेळेला त्याचा शपथविधी होईल त्यावेळेला इच्छुकांचा प्रश्न सुद्धा सुटणारच आहे. परंतु सरकार अधिक मजबूत होणं, सरकार अधिक गतिशील होणं हे सगळ्याच आमदारांची इच्छा आहे की आमच्या मतदारसंघातली कामं व्हावी, महाराष्ट्रातली कामं व्हावी आणि त्याच्यामुळे सरकार अधिक मजबूत बनलेलं आहे आणि अधिक गतिशीलतेने निर्णय घेईल. आज सुद्धा कॅबिनेट अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाली आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपल्याला अधिकची गती ही प्रशासनाला आलेली निश्चितपणे. 2.5 वर्षामधलं जे काम झालं नव्हतं ते काम पूर्ण केलं आज असं तुम्ही सांगताय कॅबिनेटमध्ये. मात्र याच 2.5 वर्षामध्ये तुम्हाला फंड मिळत नव्हता असं वारंवार 100% अजितदादांबद्दल करत होता आणि आज ते बघा, अर्थमंत्र्यांनी जर निधी दिला नाही तर मुख्यमंत्र्यांना अधिकार असतो आणि तो अधिकार वापरायला लागतो. तो अधिकार वापरायची हिंमत सुद्धा दाखवायला लागते आणि ती हिंमत एकनाथजी शिंदे साहेब दाखवतात म्हणून त्यांच्यावर लोक आली. मी आपल्याला एक किस्सा सांगतो की आमच्याकडची एक योजना होती ती बंद करायचा निर्णय अजितदादांनी घेतलेला होता. माझे अजितदादांचे अतिशय चांगले संबंध आहेत. मी त्यांना जाऊन ज्याला भेटलो त्याला सांगितलं की माझ्या काही कारणामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं तर मग मी हा निर्णय बदलू शकतो. मुख्यमंत्र्यांनी कधीच त्यांना सांगितलं नाही. हे सांगितलं गेलं पाहिजे कारण तो मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार असतो आणि स्वतः अर्थमंत्री मला सांगतायत की ही तुझी योजना बंद करू नये. हे जर मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी ती बंद करणार नाही. मग मी मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो, त्यांनी ही योजना बंद केली नाही. उलट कुठल्या तरी दुसऱ्या एका खासदाराचं ऐकून ज्या योजनेला आम्हाला दरवर्षी 100 कोटी मिळत होते त्याला 25 कोटी देणारी एक छोटीशी योजना त्या ठिकाणी आणली. म्हणजे आमदारांचं शेवटी प्रतिनिधित्व करत असतात. हे 100 कोटी काय मला मिळणार नव्हते, ते शेतकऱ्यांना मिळणार होते, बागायतदारांना मिळणार होते, मच्छीमारांना मिळणार होते, महिला बचत गटांना मिळणार होते, त्याच्यामधून पर्यटनाची वृद्धी झाली असती. परंतु ही धडाडी लागते की माझं राज्य जाईल की काय असं म्हणून चालत नाही की माझ्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, प्रसंगी माझं राज्य गेलं तरी चालेल असं म्हणणारे मुख्यमंत्री असायला लागतात आणि तसे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहेत. याच अजितदादांना अर्थमंत्री दिलं तर तुम्हाला आता निधी मिळेल असं वाटतं एकंदरीत. हो, पण हे बघा, त्यांना कुठलं खातं देणार हे तर एकतर मला माहिती नाही आहे. शेवटी खात्याचं वाटप हे मुख्यमंत्री महोदय करत असतात. त्यांना जे काही खातं दिलेलं असेल तर मंत्री म्हणून निश्चितपणे आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ते काम करतील याची मला खात्री आहे. आणि जर असा कधी प्रसंग आला ना तर आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन दाद मागू शकतो आणि दुसरे उपमुख्यमंत्री आमचे फडणवीस साहेब आहेत त्यांच्याकडे जाऊन दाद मागू शकतो याची आम्हाला खात्री आहे. आणि दोनही नेते हे ठामपणे आमच्या मागे उभे आहेत याची मला खात्री आहे कारण हे युतीचं सरकार आहे आणि युतीच्या सरकारला राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला आहे आणि ते सहभागी झालेले आहेत. तरी सरकार हे युतीचंच आहे आणि युतीचं जो काही फॉर्म्युला असतो, युतीची जी काय ध्येय धोरणं आहेत त्याप्रमाणे हे सरकार काम करते. शिंदे फडणवीस सरकार हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत होतं. अशी काय गरज वाटली की अल्पमताची भीती वाटते की अजितदादांची होती. आम्हाला कॅबिनेट मिटिंगचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. मधला 1 वर्षाचाच गॅप पडलेला होता, त्याच्यामुळे आम्हाला कॅबिनेट मिटिंग काही फार नवीन काही असतं अशातला भाग नाही. मात्र जे काही राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रश्न होते, महत्त्वाचे विषय होते, ते विषय सगळ्यांनी मिळून सीएम साहेबांच्या नेतृत्वाखाली पॉझिटिव्ह सगळ्यांनी ते मार्गी लावले. मागच्या कॅबिनेटचे जे मिनिट्स होते ती जवळपास 34 संख्या होती, त्याही बाबतीमध्ये त्याला त्या मिनिट्सला पण मान्यता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. चांगली झाली कॅबिनेट. काय त्याच्यामध्ये काय शेवटी एकनाथरावांनी मी 2.5 वर्ष एकत्र काम केलेलंच आहे. एकनाथरावांच्या बरोबर जे काही 10 मंत्री आहेत ते मागेही 2.5 वर्ष आम्ही एकत्र म्हणून काम केलेलं असल्यामुळं एवढं काही फार वेगळं वाटायचं काहीच कारण नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, भाजपमध्ये काही असे मंत्री आहेत, उदाहरणार्थ राधाकृष्ण पाटील वगैरे, त्यांच्याही बरोबर मागे आम्ही लोकांनी काम केलेलं आहे ते काँग्रेसमध्ये असताना. त्याच्यामुळे मला काही त्याच्यात फार काही वेगळं वाटत नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्याच्या करता ह्या सरकारच्या बरोबर आलेलो आहे
आणि देश पातळीवर नरेंद्र मोदींच्या शिवाय आज देशाला पर्याय नाहीये. आज विरोधक सगळे विस्कळीत आहेत, त्याच्यामुळे तिथं कुठेही पर्याय दिसत नसल्यामुळं आणि आज देश त्यांच्या नेतृत्वाखाली आगेकूच करतोय. त्याकरता आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे या भावनेतनं आम्ही सरकारमध्ये त्या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे एकत्र बसलो, चर्चा केली. ते आता राष्ट्रपती महोदया आज 6 वाजता येत आहेत. 4 वाजता त्यांना कुठल्याही परिस्थितीत टेक ऑफ घ्यायचा आहे नागपूरला जायला, कारण वेलकम करण्याच्या करता सीएमनी हजर असलं पाहिजे आणि प्रोटोकॉल डिपार्टमेंट देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आणि ते नागपूरचे पालकमंत्री पण आहेत, त्याच्यामुळे ते दोन्ही त्या ठिकाणी जाणार आहेत. आज काही एक दुःखद घटना धुळ्याच्या बाबतीमध्ये घडलेली आहे, त्याचा थोडासा मी रिपोर्ट घेतलाय, परंतु आता मी परत जाऊन त्याच्याबद्दलची माहिती घेतो. पण तिथं गिरीश महाजन साहेबांना ताबडतोब सरकारचा प्रतिनिधी म्हणून पाठवलं. आज ऐका ना, आज रात्री ते राष्ट्रपती महोदयांचं वेलकम केल्यानंतर ते म्हणले आम्ही रात्री दोघं तिथं बसतो आणि पुन्हा तिथनं जर वेळ पडली तर तुमच्याशी संपर्क साधतो. परंतु 1-2 दिवस 1 मिनिट आम्ही एकत्रपणे काम करायचं ठरवलेलं आहे. त्या कुठलीही नाराजी नाही, त्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण मला तरी वाटत नाही. आदिती तटकरे पालकमंत्री म्हणून आम्ही स्वीकारणार. एक मिनिट, त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस एका पक्षामध्ये देखील मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा पदं द्यायची असतात, डिपार्टमेंट द्यायचे असतात किंवा पालकमंत्री पदं द्यायची असतात, तर असे काही वेगवेगळ्या प्रकारचं मतमतांतर असू शकतं. डेमोक्रेसी आहे, प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. शेवटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने अंतिम निर्णय एकनाथराव शिंदे साहेबांनी घ्यायचा असतो आणि शिंदे साहेब तो निर्णय योग्य पद्धतीनं घेतील. केलं होतं त्यावेळेस मी विरोधी पक्षनेता म्हणून पत्र दिलेलं होतं. आता राज्याचा एक घटक म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून त्या संदर्भामध्ये त्या सगळ्या गोष्टीच्या बद्दलची जी काही तयारी करायची असते, कॅबिनेटला नोट आणण्याच्या करता त्या सगळ्या गोष्टी करून ते आम्ही करू, कारण ते माझीच त्याच्यामध्ये मागणी होती. वेगवेगळ्या थेअरी ज्या मांडल्या जातात त्याबद्दल काहीतरी सांगा ना, की काय आमदार आहे ते असं वगैरे. तुम्ही काही काळजी करू नका, असंख्य आमदार माझ्याबरोबर. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिलेली आहे. राज्यामध्ये सध्या विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याची माहिती नार्वेकरांनी दिली आहे. तर दुसरीकडे 16 आमदार अपात्रतेवर राहुल नार्वेकरांनी आम्ही कायद्यानुसार काम करत असून नियमानुसार निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलंय. तर सुप्रिया सुळेंनी कुठलंही पिटिशन दाखल केलेलं नसल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. विधानसभा सेशन के पहले हो पाएगा. विरोधी पक्षनेत्यांचा राजीनामा मी स्वीकारला असल्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याचं ऑफिस रिकामं आहे. आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की जो कोर्टचा निर्णय मी घेईन तो निर्णय जस्टिफाईड निर्णय असेल, इक्विटेबल निर्णय असेल, त्याच्यात कुठचाही पक्षपात नसेल आणि हा निर्णय घेताना सगळ्या विधानसभेच्या नियमांचं पालन केलं जाईल. जे संविधानिक प्राविधान आहेत त्यांचं पालन केलं जाईल. कुठच्याही प्रकारची दिरंगाई केली जाणार नाही आणि तसं करताना कुठच्याही प्रकारची घाई केली जाणार नाही, ज्यातून मिसकॅरेज ऑफ जस्टिस होऊ शकेल. राहुल सर, सुप्रिया सुले ने जो डिस्क्वालिफिकेशन की पिटीशन डाली है उसकी क्या स्टेटस है सर? नहीं, मुझे इसके बारे में कोई मालूमात नहीं है. सर, अजित पवारांसह इतर जे 9 मंत्री शपथ घेतलेले आहेत त्यांना अपात्र करा अशा पद्धतीचं पत्र जयंत पाटलांनी तुम्हाला दिलेलं पक्षाचा अध्यक्ष म्हणून. आता तुम्हाला ठरवावं लागणार आहे की पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाकडे आहे, संख्याबळ कुणाकडे. किती दिवसांमध्ये ही सगळी प्रक्रिया होऊ शकते? कारण दोन्ही गटाकडून मागणी ठरवू सगळे नियमांचं पालन करून, संविधानिक प्राविधान जेवढे आहेत त्या सगळ्यांचं पालन करून उचित निर्णय उचित वेळी घेऊ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले आमदार सुनील प्रभू यांनी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांच्या विरोधात
अपात्रतेची कारवाई तातडीनं व्हावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वकील आहेत, ते नियमानुसार निर्णय घेणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय। तसंच उद्धव ठाकरेंना कुठेही जाण्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी सांगितलं। खाते वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही यावेळेला बावनकुळे यांनी म्हटलंय। असं आहे ते नियमात जे काही असेल ते अध्यक्ष हे स्वतः वकील आहेत आणि त्यामुळं राहुल नार्वेकरजी जे काही निर्णय देतील किंवा दिला असेल किंवा देणार असेल मला वाटते नियमात देतील। आणि राहिला उद्धव ठाकरेचा प्रश्न, ते कुठेही जातात किंवा त्यांना जाण्याचा अधिकार आहे। जेवढं जास्तीत जास्त लोक जुळतील आणि वेगवेगळ्या विचारधारेचे वेगवेगळ्या पक्षाचे लोक जेव्हा एका विचारधारेला जुळतात तेव्हा देश हित समोर ठेवून, महाराष्ट्राचे हित समोर ठेवून, देशाचे हित समोर ठेवून काही गोष्टी जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात। त्यामुळं याला कोणतं खातं मिळेल, त्यांना कोणतं खातं मिळेल, शेवटी सरकार आहे। सरकार हे तिघही नेते जे आहेत, देवेंद्रजी, एकनाथजी आणि माननीय अजित पवार साहेब, हे दोघंही तिघही नेते आमचे इफिशियंट नेते आहेत आणि मला वाटतं कुठलं खातं कोणाला देण्यापेक्षा हे सरकार मजबूतीने चाललं पाहिजे। अजितदादा ते उद्या शेवटी त्यांचा हा जो कार्यक्रम ठरला माननीय राष्ट्रपती महोदयाचा, तेव्हा अजितदादा उपमुख्यमंत्री नव्हते। आत्ता त्यांचं नाव पुन्हा टाकण्यात आलेलं आहे, निमंत्रणही पाठवलं आहे। मला वाटतं राष्ट्रपती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहे। काही ठिकाणी अजितदादा जातील, काही ठिकाणी एकनाथजी येतील, काही ठिकाणी देवेंद्रजी असतील। त्यामुळं जे मिनिस्टर असतात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं तिकडे प्रोटोकॉल म्हणून जावं लागतं। तर मग बघू, आपण त्यांना निमंत्रण दिलं आहे, पण त्यांचं आता पूर्वी नाव नव्हतं पण आता नाव ॲड केलं आहे। पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे जाण्याची चर्चा आहे। हा सर्व अधिकार एकनाथ शिंदेचा आहे। मी बोलून काही उपयोग नाही किंवा आपणही बोलून काही उपयोग नाही। राज्याचा कॅबिनेट विस्तार करणे, कुठलं पालकमंत्रीपद कुणाला देणे, हा संपूर्ण अधिकार एकनाथजीचा आहे। त्यामुळे एकनाथजी ठरवतील। अजित पवारांच्या शपथविधीमुळे पुण्यामध्ये भाजपची गोची चाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। कारण पुण्याच्या पालकमंत्री पदावर अजित पवारांनी दावा ठोकणार असल्याची माहिती मिळते। तसंच चंद्रकांत पाटील यांचं पालकमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे। आमदार दत्तात्रय भरणे अजितदादांसोबत गेल्यानं इंदापुरात हर्षवर्धन पाटलांची गोची होणार आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातले 4 आमदार अजितदादांसोबत आहेत आणि त्यामुळे हडपसरचे चेतन तुपे काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता 2 गट निर्माण झालेले आहेत। मात्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांसोबतच असल्याची भूमिका कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेला आहे। कार्यकारिणी बैठकीमध्ये बहुमतानं हा ठराव मांडण्यात आलाय। मात्र ग्रामीण भागातले पदाधिकारी अजून सुद्धा संभ्रमात असल्याचं चित्र आहे। ग्रामीणच्या बैठकीत ठोस निर्णय झालेला नसल्याची माहिती मिळते। पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षाची अवस्था समजून घेऊया, काय तुमची अवस्था? वस्तुस्थिती आहे ना, हे आम्ही जसे महाभारतात घडलं तोच तसाच किस्सा आहे ना। हे आदरणीय पवार साहेब भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहेत, सन्माननीय अजितदादा अर्जुनाच्या भूमिकेत आहेत आणि चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू आहे त्या भूमिकेमध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत। पण निर्णय तर घ्यावा लागेल। शहर राष्ट्रवादीने घेतला साहेबांसोबत जाण्याचं, तुमचं काय? ग्रामीणचा निर्णय घेत असताना सगळ्या तालुक्यातल्या प्रत्येक वेगवेगळे तिथं विषय आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये स्थिती वेगळी आहे। तिथल्या आमदारांचं काय म्हणणं आहे, त्या आमदारांच्या बरोबर जाण्यासाठी पक्ष संघटना सगळी राजी आहे का, त्याबरोबर इतर काही लोक आमदार तर बहुतांश ग्रामीणचे आमदार दादांसोबत आहे, उघड आहे दिसतंय। इतकं अचानक घडलंय, आमदारांना सुद्धा कल्पना नव्हती। तर पदाधिकारी कार्यकर्त्याला आमदारांना विचारायला, उद्याच्या बैठकीला तुम्ही कुठे जाणार नेमकं? आम्ही दोन्हीकडे जाणार सांगितलं ना तुम्हाला। तुम्ही तर खडकवासले आहात, ताईंच्या मतदारसंघातले, काय भूमिका? नाही, आम्ही ज्यावेळेला मतदारसंघात जाऊ, खडकवासला मतदारसंघात सर्व कार्यकर्त्यांचा विचार घेऊन, सर्व विचारमेळ करून नंतर निर्णय घेऊ। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। नाशकात अजित पवार गट आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सकाळीच अजित पवारांच्या गटातल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा ताबा घेतलाय। तसंच कार्यालयात कुणालाही घुसू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे।
त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं. या गोंधळामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 6 आमदार अजित पवारांच्या सोबत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. छगन भुजबळ, दिलीप बनकर, नितीन पवार, सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ हे सगळे आमदार अजित पवारांच्या सोबत आहेत. तर नरहरी झिरवळ विधानसभेचे उपाध्यक्ष असल्यानं त्यांना माध्यमांसमोर न येण्याची सूचना दिली गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सध्या झिरवळ नॉट रिचेबल आहेत. तर सध्या नाशकात अजित पवारांचं पारडं जड असल्याचं दिसतंय आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये कोणासोबत जायचं याविषयी चर्चा केली जाईल. शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असल्यामुळे आता शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची चर्चा पसरलेली होती. मात्र शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंनी आता एका भाकरीऐवजी अर्धी भाकरी खावी लागणार अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. 8 दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नाराज होऊन आता काय करणार? जी वस्तुस्थिती त्याला स्वीकारायला पाहिजे आणि सामोरं जायला पाहिजे. त्याच्यामुळे नाराज होऊन काय चालणार नाही. ठीक आहे, जे थोडंफार तर नाराजगी प्रत्येकाची राहणार, कारण त्याला एक भाकरी खायची होती त्याला अर्धी मिळाली, अर्धी खायची होती त्याला पाव मिळाली. तर त्याप्रमाणे आता राजकारणाचं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर हे सगळं स्वीकारून चालायला पाहिजे. पाव भाकरीत खुश आहात का? पाव भाकरी आता सध्या तरी आहेत, काय काळजी करायचं कारण नाही. आता असा प्रश्न आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जे काही निर्णय देशहितासाठी राज्यहितासाठी जे काही घेत आहेत त्यासाठी आम्हाला सहकार्य करणं क्रमप्राप्त आहे आणि ते आम्ही करतोय. त्यामुळे आता त्यांना कुठलं खातं द्यायचं आणि काय द्यायचं हे सेम डिसेम ठरवतील. कदाचित या 8 दिवसातच व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. प्रामाणिकपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, त्यांच्या समवेत आम्ही सगळे लोक आलो होतो आणि आम्ही आमची कामगिरी पार पाडली. ते काम मागे राहिले किंवा काय हे आम्हाला काय माहिती नाही. म्हणजे ठीक आहे, राजकारण आहे, काही असू शकतं नसू शकतं, परंतु त्यांनी काय सांगितलं म्हणजे काय तथ्य असू शकतं, पण त्यावेळेला त्यांना नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं. आमचा पूर्ण विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. कुठेही नाराजी असण्याचं काही कारण नाही. मला असं वाटतं की कुठेही नाराजी नाही. आमच्या लोकांच्या मनामध्ये गैरसमज अजिबात नाही. प्रश्न विचारणाऱ्यांच्या मनामध्ये देखील असू नये. मला माहिती अशी कळली की बरेच शिंदेचे आमदार आज नाराज आहेत आणि ज्यांच्यामुळं आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना आणि बाळासाहेबांची शिवसेना सोडली तीच कारणं परत आमच्या पुढ्यात आणून तुम्ही ठेवताय. याबद्दल प्रचंड असंतोष शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर गेलेल्या काही आमदारांचा आहे. काहींना एक्सपान्शन करायचं होतं, एक्सपान्शन होणार होतं, त्यांच्याच जिल्ह्यात अचानक ज्यांना विरोध केला तेच कॅबिनेट मंत्री झालेले आहेत आणि त्यामुळे असंतोष हळूहळू येईल पुढे आपल्याला. ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण पाहणार आहोत. माझा फोटो माझ्या परवानगीनंच वापरावा असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला आहे, ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहेत, जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, त्या पक्षानं माझा फोटो वापरावा, अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनोद, काय नेमकी माहिती? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी त्या भूमिकेमध्ये एक गोष्ट मात्र निश्चित केली आहे की ज्या लोकांनी बंडखोरी केली आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत असं बोललं जातं, त्यांना आज मात्र एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे की शरद पवार यांचा जो स्वतःचा फोटो आहे तो वापरण्याचा अधिकार जिवंतपणे त्यांना आहे. त्यामुळे त्यांचा जर फोटो वापरायचा असेल तर त्यांची परवानगी घ्यावी लागेल. वैचारिक मतभेद असल्यामुळे कोणीही त्यांचा फोटो वापरू नये. जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे, त्यामुळे त्यांनाच ते फोटो वापरण्याचा अधिकार आहे असंही शरद पवार यांनी आपल्या आताच्या बैठकीमध्ये बोलल्याचं कळतं आहे. त्यामुळे
शरद पवार यांची आज भूमिका मात्र एक त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आली आहे की कुठल्याही प्रकारचं त्यांच्या फोटोचा किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या वापरण्यासाठी त्यांची परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे शरद पवार यांचा जो फोटो आहे आता तो अजित पवार यांना वापरता येणार नाही. त्यामुळे अजित पवार यांना भूमिका आता या संदर्भातली शरद पवारांनी स्पष्ट केलेली आहे. विनोद, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्यावर शरसंधान साधलं. अजित पवारांचा पक्षात दरारा असून त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती कार्यकर्त्यांच्या मनात असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे. लोकांचं असलेलं प्रेम आदर त्यांच्यामुळे त्यांना कोणी तोंडावर नाही म्हणत नसल्याचंही ते म्हणाले. आनंद परांजपे यांनी आव्हाडांची साथ सोडली आहे याबाबत त्यांना विचारलं असता प्रत्येकाला आपापली चॉईस असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. पवार साहेबांना पत्र हे दिलं होतं की आपण विचार करावा आणि पवार साहेबांनी नाही सांगितल्यावर प्रश्नच येत नाही. अजितदादांसमोर पवार साहेबांनाही माहिती आहे की अजितदादांसमोर आदरयुक्त भीती, त्यांची दहशत, त्यांचा दरारा आणि लोकांना त्यांच्याबद्दल असलेलं एक प्रेम आदर, त्याच्यामुळे लोक त्यांना तोंडावर नाही म्हणतच नाही. मी त्यांना हो म्हणालो होतो, पण मागे जाऊन मी ठरवलेलं मी जाणार नाही. त्यांची दहशतच तेवढी आहे, त्यांना कोण नाही म्हणणार तोंडावरती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांची उचल मागणी करण्यात आलेली आहे. अजित पवार यांचं समर्थन केल्यानं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर बाबा गुजर यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केलेत. अनिल देशमुख हे पक्षाचे मालक असल्यासारखं वागतात. त्यांनी विदर्भात दुसरं नेतृत्व तयार होऊच द्यायचं नाही असं ठरवल्याचा आरोप गुजर यांनी केला आहे. तसंच कट कारस्थानानं ही कारवाई झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. अनिल देशमुखांनी संघटनेसाठी काय केलं हे सर्वसामान्य नागपूर जिल्ह्यातल्या नव्हे तर विदर्भातल्या लोकांना माहीत आहे. ते त्यांच्या मतदार क्षेत्राच्या बाहेर कधी निघाले नाही. संपूर्ण संघटन मी नवीन कार्यकर्ते, तळागाळातले कार्यकर्ते जोडून आपण उभं केलं. हे त्यांना वाटलं कदाचित हे सगळं भांडाफोड होईल, म्हणून त्यांनी तात्काळ जयंत पाटलांना मला काढायचा अधिकार नसताना त्यांनी मला काढलं. आता नव्याने सुनील तटकरे साहेब प्रदेशचे अध्यक्ष झालेले आहेत. आम्ही राष्ट्रवादीतच आहोत आणि राष्ट्रवादीचेच पदाधिकारी राहणार. महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टासमोर आलेला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटातले आमदार सुनील प्रभू यांनी कोर्टात एक याचिका दाखल केलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई तातडीनं व्हावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या 16 आमदारांवर कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्यात यावेत यासाठी सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुनील प्रभू यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेचा काय अर्थ होतो हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे. आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सिद्धार्थजी, मला सांगा, आज जी अप्लिकेशन करण्यात आली त्याचा अर्थ काय होतो? बघा, तुम्हाला जर माहीत असेल, जो 11 मेला निकाल आला त्याच्यात सुभाष देसाई हे मेन पार्टी होते आणि सुनील प्रभू पण, 4 याचिका होत्या त्याच्यात, तर त्यात सुनील प्रभू पण पार्टी होते. आता तो निकाल आला, ते मॅटर डिस्पोज ऑफ झाले, जजमेंट आलेलं आहे. पण त्यांनी सांगितलं होतं कोर्टाने की अध्यक्षांना तुम्ही रिझनेबल टाईममध्ये तुमचा निर्णय द्यावा 10व्या अनुसूचीप्रमाणे. पण अध्यक्षांनी अजून, असं सुनील प्रभूंचं म्हणणं आहे, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचं असं म्हणणं आहे की अध्यक्षांनी अजून त्याच्यावर काहीच निर्णय घेतलेला नाही. आम्ही 3 वेळेस त्यांना रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. आता ही पेटिशन फॉर डायरेक्शन्स त्यांनी फाईल केली आहे की निर्देश देण्यासाठी याचिका. तर ह्याच्यात एक होऊ शकतं, हे पुढच्या आठवड्यात किंवा ह्या शुक्रवारी किंवा येणाऱ्या आठवड्यात ही लिस्ट होईल मॅटर, आणि त्याच्यात जास्त करून हे चीफ जस्टिसांकडेही जाऊ शकेल, कारण मेन मॅटर त्यांनी हेड केलं होतं. कोणत्याही जजकडे जाऊ शकतं, पण जास्त करून चीफ जस्टिसांकडे जाईल. एक तर मॅटर सुरुवातीला डिसमिस पण होऊ शकतं. ते म्हणू शकतात की आम्ही स्पीकरला सांगितलेलं आहे, ह्याच्यात अजून काही झालेलं नाहीये, 2-2.5 महिने झाले तरी, तर तुम्ही काहीतरी त्यांना निर्देश द्यावे अध्यक्षांना. दिशानिर्देश देण्याकरता ज्या पद्धतीनं ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे सुनील प्रभू यांची, त्यावरती या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भात निश्चितपणे निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी दिल्लीवरून व्हिडिओ जर्नलिस्ट रावतसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याला सरकार नाही तर ठाकरे गट जबाबदार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे.
ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांमुळे कोर्टानं जैसे थे अशी परिस्थिती ठेवलेली आहे. ठाकरेंनी याचिका जर मागे घेतल्या तर स्थिती पूर्ववत होऊन रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल असं फडणवीसांनी सांगितलंय. निवडणुकांबाबत उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका असून निवडणुका राज्य सरकारच्या हातात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत याचिकेचा निकाल आल्यास या वर्षात निवडणुकांची शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली आहे. हमारे हाथ में नहीं है, हमने डिले नहीं किया, हम लोग भी चाहते हैं चुनाव हो. ऐसा है कि उद्धव जी की ही पार्टी ने कई पिटिशंस की है, एक रिजर्वेशन की भी पिटिशन चल रही थी. ये सारी पिटिशन कोर्ट ने एक साथ टैग कर दी और एक स्टेटस को दिया. उस स्टेटस को के कारण चुनाव नहीं हो पा रहे हैं. तो कोर्ट जिस समय स्टेटस को विड्रॉ करेगा और जजमेंट देगा तभी वो हो पाएगा. इसलिए जब लोग हमको पूछते, और मुझे तो बहुत आश्चर्य होता है, उद्धव जी कहते हैं कि आप इलेक्शन क्यों नहीं करते. अरे भाई, आप लोगों ने पिटिशन किए, आप विड्रॉ कर लो तो स्टेटस को हट जाएगा. ये डबल बात क्यों करते हो, डबल स्पीक क्यों करते हो. ये कोई राज्य सरकार के हाथ में नहीं है. सुप्रीम कोर्ट, और मैं ये मानता हूं कि अक्टूबर-नवंबर तक केस का फैसला आ जाएगा और चुनाव भी हो जाएंगे, और हम भी चाहते हैं चुनाव हो जाए इसी साल. हाँ, मुझे लगता है, देखिए, इट्स अ प्योर गेस, बिकॉज आई बीइंग अ लॉयर, मैं जब किसी केस की ओर देखता हूं तो साधारणतः जो सुप्रीम कोर्ट का टाइम फ्रेम होता है उस हिसाब से मुझे लगता है कि ये हियरिंग पे आ जाएगी और शायद फैसला हो जाएगा. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुती सुमनं उधळलेली आहेत. महाविकास आघाडीची मोट बांधण्यात शरद पवार आघाडीवर होते. त्यांनी विरोधकांना एकत्र आणलं. तसंच शरद पवार हेच राष्ट्रवादीच्या ड्रायव्हिंग सीटवर असून ते राजकारणात कायम सक्रिय राहतील असंही फडणवीस यांनी म्हटलंय. एनसीपी की जहां तक बात है, आप एक बात ध्यान में रखिए कि इस पार्टी के मालिक शरद पवार जी हैं. शरद पवार जी के सिवा ये पार्टी हिल नहीं सकती. और शरद पवार जी अपना मन बना चुके हैं, अपनी पोजीशन भी क्लियर कर चुके हैं. शरद पवार जी, ये जो देश में कई दलों की खिचड़ी पक रही है, उस खिचड़ी में वो भी अपना योगदान देना चाहते हैं. उन्होंने उसको स्पष्ट कर दिया है. तो इसलिए मुझे लगता है कि अभी शरद पवार जी की पार्टी के साथ जाने का कोई सवाल भी नहीं उठता. और उसकी अभी हम लोग मेजॉरिटी में हैं और बहुत अच्छे तरीके से हमारी सरकार चल रही है, हमको कोई प्रॉब्लम नहीं है. हाँ, कोई सामने से आए तो हमारे दरवाजे खुले हैं. ये एक प्रोसेस उन्होंने शुरू किया लीगेसी ट्रांसफर करने की. बाकी नेता पवार साहब ही हैं, ड्राइविंग सीट में पवार साहब ही है, अपोजिशन यूनिटी को ड्राइव करने वाले पवार साहब ही है, अपोजिशन को साथ में लाने वाले पवार साहब ही है. और सारी अपोजिशन पार्टीज जो एक दूसरे का मुंह भी नहीं देख सकती, ऐसे लोगों को भी एक दूसरे के सामने बैठाने की जो एक क्षमता है वो पवार साहब में. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत. राज्याचं ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठं प्रोत्साहन आता सरकारतर्फे दिलं जाणार आहे. या व्यतिरिक्त मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती योजना देखील जाहीर करण्यात आलेली आहे. परदेशी उच्च शिक्षणासाठी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. चिमणपाडा आणि कळमुस्ते प्रवाही वळण योजनांना सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायमूर्तींना निवृत्तीनंतरचे जे लाभ दिले जाणार आहेत त्या अनुषंगाने देखील निर्णय झालेले असून सिंधुदुर्गातल्या कबूलायतदार गावकर जमिनीबाबतचे निर्णय देखील आता घेतले गेलेले आहेत. नागपूर कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र उभारलं जाणार आहे. मत्स्य बीज उत्पादन आणि संवर्धन केंद्रांची भाडेपट्टी 25 वर्ष आता करण्यात आलेली आहे. कॅबिनेट मीटिंग आमच्या 9 लोकांची होती. आम्हाला कॅबिनेट मीटिंगचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. मधला 1 वर्षाचाच गॅप पडलेला होता. त्याच्यामुळे आम्हाला कॅबिनेट मीटिंग काही फार नवीन काही असतं अशातला भाग नाही. मात्र जे काही राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रश्न होते, महत्त्वाचे विषय होते, ते विषय सगळ्यांनी मिळून सीएम साहेबांच्या नेतृत्वाखाली पॉझिटिव्ह सगळ्यांनी ते मार्गी लावले.
धुळे मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातल्या पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झालेला आहे. ब्रेक फेल झाल्यानं भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्यानं हा अपघात घडलाय. हा कंटेनर हॉटेलमध्ये शिरला आणि थेट दुसऱ्या बाजूने बाहेर निघाला. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. यासोबतच अपघातातल्या जखमींवर मोफत उपचार केले जाणार असल्याचं सुद्धा गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. या अपघातामध्ये सुमारे 15 ते 20 जण जखमी झालेत आणि या अपघातातल्या मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आग्रा रोडवर जो आपला पळासनेर गाव आहे या ठिकाणी एक ट्रेलर जो सिमेंट फॅक्टरीला लागणारी जी खडी आहे घेऊन चालला होता. त्यानंतर त्या गाडीमध्ये काय तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे त्या गाडीचा त्या चालकाचा ताबा सुटून गेला आणि ती गाडी हे मोठा ट्रेलर जो आहे जवळजवळ 22 फुटापेक्षा 40 फुटाच्या पेक्षा वर ते लांबी आहे, ते पूर्णपणे काही गाड्यांना धक्का देत तुडवत ही गाडी पुढे आली आणि पुढे एका ठिकाणी ती गाडी पलटी झालेली आहे. या घटनेमध्ये एकूण 9 लोक मयत आहेत. त्यापैकी 4 पुरुष, 2 महिला, 2 मुले आणि 1 मुलगी आहे आणि जवळ 28 लोक जखमी आहेत. ह्यातले जखमी जवळजवळ 21 जखमी आहेत हे शिरपूरला ॲडमिट आहेत आणि 7 जखमी हे आता आपण धुळ्याला रेफर करण्यात आले आहेत. काय जखमीपैकी काही लोकांची गंभीर तब्येत आहे. सर, हा अपघात पासून आज महाराष्ट्र आज काही एक दुःखद घटना धुळ्याच्या बाबतीमध्ये घडलेली आहे. त्याचा थोडासा मी रिपोर्ट घेतलाय, परंतु आता मी परत जाऊन त्याच्याबद्दलची माहिती घेतो. पण तिथं गिरीश महाजन साहेबांना ताबडतोब सरकारचा प्रतिनिधी म्हणून पाठवलं. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिर्डीमध्ये सुरू असलेल्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची आज दहीहंडी फोडून सांगता करण्यात आलेली आहे. गेल्या 3 दिवसांपासून शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचा मोठा उत्साह होता. 3 दिवसात लाखो साई भक्तांनी साई दर्शनासाठी हजेरी लावलेली होती. दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव 3 दिवस साजरा केला जात असतो आणि या उत्सवासाठी देशभरातले साई भक्त मोठ्या श्रद्धेनं सहभागी होत असतात. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.